मुंबई उच्च न्यायालय शिपाई व लिपिक या पदासाठी महासिरीज संग्राम आपण सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये राज्यघटना संदर्भित एकूण 200 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 अनुसार भारत हा डॅश राज्य आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्याचा संघ. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवीन राज्याची निर्मिती व सीमांतर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे संसदेला. त्यानंतर पुढील प्रश्न, अनुच्छेद 3 अंतर्गत राज्यांच्या सीमांतरासाठी राष्ट्रपतींनी कोणत्या संस्थेचे मत घेणे बंधनकारक आहे किंवा असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संबंधित राज्याची विधानसभा. पुढील प्रश्न, राज्यघटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कोणत्या अनुच्छेदानुसार नागरिकत्व निश्चित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 5 अनुसार. परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे नागरिकत्व कोणत्या अनुच्छेदातून नमूद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 8. नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे संसदेला. कायद्यापुढे समानता हा हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 14. जात धर्म लिंग यावर भेदभाव न करण्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 15. त्यानंतर पुढील प्रश्न, अस्पृश्यता निषेध कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 17. सार्वजनिक नोकरीत संधीची समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 16. त्यानंतर पुढील प्रश्न, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 19(1) अ. त्यानंतर पुढील प्रश्न, एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा न होण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 20(2). प्राणी वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल आपल्याला अनुच्छेद 21(21). त्यानंतर पुढचा प्रश्न, मानवी तस्करी व बेगारी निषेध कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 23. बालमजुरी निषेध कोणत्या अनुच्छेदमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 25 ते 28. अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 30. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 32. खालीलपैकी कोणती रीट बंदी प्रत्यक्षीकरण म्हणून ओळखली जाते? तर याचं योग्य आन्सर आहे हेब्स कॉर्पस. त्यानंतर पुढचा प्रश्न, उत्प्रेषण रीट चा उपयोग कशासाठी होतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे निचला न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी. सर्वोच्च न्यायालय कोणत्या अनुच्छेदाखाली मूलभूत हक्कांच्या बाबतीत मूळ अधिकार क्षेत्र वापरते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 32. संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे का? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे होय, परंतु मूलभूत संरचनेला हात घालता येत नाही. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे भाग 4. निर्देशक तत्वांचे स्वरूप काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे न्यायालयीन अंमलबजावणी करता येत नाही. ग्रामपंचायतीची संघटना कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर अनुच्छेद 40. समान कामास समान वेतन कोणत्या अनुच्छेदात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 39(ड). उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 43. पुढील प्रश्न, समान नागरी संहिता कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 44. कार्यकारी मंडळापासून न्यायपालिकेचे पृथक्करण कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 50. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संबंधित कोणत्या अनुच्छेदात आहे? तर याचं आन्सर आहे अनुच्छेद 51. निर्देशक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल आयर्लंड. अनुच्छेद 39(अ) कोणती तरतूद करते? मोफत कायदेशीर मदत. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर याचं आन्सर आहे भाग 4(अ). एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे 11. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात आहे? तर
अनुच्छेद 51 कंसात ट वैज्ञानिक दृष्टिकोन व मानवतावाद अंगी बाळगण्याचे कर्तव्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 51 त्यानंतर पुढील प्रश्न सार्वजनिक मालमत्तेचे जतन करण्याचे कर्तव्य कोणते आहे? तर याचं योग्य आन्सर आहे 51 झ. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित केलेली आहेत किंवा घेतलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे रशिया पूर्व सोव्हिएत संघ. त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार निवडले जातात? तर 54. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील निर्वाचक गणास खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर याचं योग्य आन्सर आहे राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदाखाली अध्यादेश जारी करू शकतात? तर राष्ट्रपती 123 नुसार. उपराष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार निवडले जातात? तर 66. भारताचे अटॉर्नी जनरल कोणत्या अनुच्छेदात नमूद आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे 76. लोकसभेचा सर्वोच्च कार्यकाळ किती वर्षाचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 5 वर्ष. राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 245. राज्यसभेच्या एकूण सदस्यापैकी राष्ट्रपती किती सदस्य नामनिर्देशित करतात? तर या ठिकाणी याचा आन्सर आहे 12. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 65 वर्ष. त्यानंतर पुढील प्रश्न भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक त्यालाच आपण CAG असे म्हणतो कोणत्या अनुच्छेदात नमूद आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 148. लोकसभेतील अँग्लो इंडियन समुदायासाठी राष्ट्रपती किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर 2. त्यानंतर पुढील प्रश्न संसदेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा आयोजित करावे लागते? तर 2 वेळेस आयोजित करावे लागते. राष्ट्रपतींच्या महाभियोगासाठी कोणत्या बहुमताची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे दोन्ही सभागृहातील 2/3 बहुमत पाहिजे. संसदेचे दोन्ही सभागृह मिळून कोणत्या अनुच्छेदाखाली घटना दुरुस्ती करू शकतात? या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 368. त्यानंतर पुढील प्रश्न राज्यपालांची नियुक्ती कोण करते? तर राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपती करत असते. पुढील प्रश्न राज्यपालांचा कार्यकाल हा किती वर्ष असतो? तर राज्यपालांचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. तर मित्रांनो शिपाई, लिपिक आणि कार स्टाफ ड्रायव्हर या पदाच्या लेखी परीक्षेसाठी तुमच्याजवळ केवळ 25 दिवस शिल्लक आहेत आणि या 25 दिवसामध्ये शिपाई या पदाचा विचार केला तर 28 ते 29 मार्क्सची तयारी करायची आहे आणि लिपिक या पदासाठी 70+ ची मार्क्सची तयारी करायची आहे आणि सेम स्टाफ कार ड्रायव्हरसाठी सुद्धा 28 ते 29 मार्चची तुम्हाला तयारी करायची आहे. तर त्यासाठी ऑथेंटिक आपण महासंग्राम क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मित्रांनो यावर्षी जर तुम्हाला गुलाल 100% उधळायचं असेल तर त्यासाठी आपण अत्यंत कमी वेळेमध्ये ऑथेंटिक कंटेंट्स तयार केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड्स केले जातात, ऑथेंटिक वन लाइनर, एक्झाम रिलेटेड आणि त्याच पद्धतीनं प्रीमियम क्वेश्चन सेट देखील तुम्हाला प्रोव्हाइड्स केले जातात, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचा स्कोर हा अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे असेल आणि तुमची निवड देखील यावेळेस 100% होऊन जाईल. त्या पद्धतीनं सर्व कंटेंट्स लिपिक असो, शिपाई असो, स्टाफ कार ड्रायव्हर असो याचा कंटेंट्स आपण तयार केलेला आहे आणि एक वेळेस तुम्ही नक्की घेऊन त्या ठिकाणी रीड करून चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकतात. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवरून तो सर्व कंटेंट्स डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीनं हे जे आपण फ्रीमधले कंटेंट्स घेत आहोत यूट्यूबवर, हे जर तुम्हाला कंटेंट्स PDF मिळवायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की या ठिकाणी तुम्हाला कंटेंट्स पाहिजे. त्याच पद्धतीनं आपला टेलिग्राम चॅनल्सवर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपचा, त्या ठिकाणी तुम्ही हाय पाठवा नोट्स पाहिजे म्हणून ह्या महासंग्राम सिरीजच्या, तर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवले जातील, ते पण आपल्या फॉलोअर्सनाच एकदम फ्रीमध्ये. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 55 राज्यातील ॲडव्होकेट्स जनरल कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 165. पुढचा प्रश्न विधान परिषद असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. राज्यपाल कोणत्या अनुच्छेदाखाली अध्यादेश जारी करू शकतात? या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 213. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 62 वर्ष. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे तमिळनाडू या ठिकाणी. पुढील प्रश्न राज्यपालांना संरक्षण देणारा अनुच्छेद कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 361.
विधानसभेचे सरकार स्थापनेसाठी विश्वासदर्शक ठराव कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 175. राज्यपालांच्या अधीनस्थ न्यायालयांचे नियंत्रण कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 233, 237. केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 239. 73वी घटनादुरुस्ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पंचायत. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेचा भाग राज्यघटनेत कोणत्या दुरुस्तीने जोडला गेला? तर याचं योग्य आन्सर आहे 73वी दुरुस्ती. ग्रामसभा कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 243 अ. 74वी घटनादुरुस्ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे नगरपालिका. सहकारी संस्थांना संवैधानिक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 97वी. पंचायतीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित आहेत? तर याचं योग्य आन्सर आहे किमान 33%. पंचायतीचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर याचं योग्य आन्सर आहे 5 वर्ष. नगरपालिकांचे वित्त आयोग कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 243 ह. सहकारी संस्थांच्या निवडणुका कोण घेतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे राज्य निवडणूक आयोग. संसदेला राज्य यादीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 246. राष्ट्रीय हितासाठी राज्य यादीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 249. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर 280. मालमत्तेचा हक्क सध्या कोणत्या अनुच्छेदात आहेत? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल 300 अ. 7वी अनुच्छेदामध्ये किती याद्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 3. समवर्ती यादीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचा अधिकार संसद, राज्य, विधिमंडळ दोघांना पण आहे. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदात आहे? तर निवडणूक आयोगाची स्थापना ही 324 अनुच्छेदात आहे. प्रौढ मताधिकाराचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 326. मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने केले? तर 61वी घटना दुरुस्ती. अनुसूचित जाती व जमातीसाठी राष्ट्रीय आयोग कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 338. संघाची राजभाषा कोणती आहे? तर हिंदी देवनागरी लिपी. भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 350 अ. 8व्या अनुसूचीत किती भाषा आहेत? तर 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. खालीलपैकी कोणती भाषा 8व्या अनुसूचीत नाहीत? तर यामधली इंग्रजी भाषा नाही. अनुसूचित जातीची सूची कोण ठरवत असतो किंवा कोण ठरवतो? तर याचं योग्य आन्सर आहे राष्ट्रपती. राष्ट्रीय आपत्कालीन युद्ध किंवा बाह्य आक्रमक कोणत्या अनुच्छेदाखाली घोषित केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 352. राज्यात आपत्कालीन राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदाखाली घोषित केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 356. वित्तीय आपत्कालीन कोणत्या अनुच्छेदाखाली घोषित केला जातो? तर 360. राष्ट्रीय आपत्कालीन दरम्यान कोणत्या मूलभूत हक्क निलंबित केला जात नाही? तर याचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद 20-21. आतापर्यंत भारतात वित्तीय आपत्कालीन कधी लागू झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कधीही नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदाखाली लादली जाते? तर याचं योग्य आन्सर आहे 356. अनुच्छेद 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट एकदा लादल्यास किती काळ टिकू शकते? तर ही जास्तीत जास्त आपल्याला सांगता येईल 1 वर्ष संसदेच्या मान्यतेने 3 वर्षापर्यंत. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 368. 10वी अनुसूची कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दलबदल विरोधी कायदा. पुढचा प्रश्न, 5वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनुसूचित क्षेत्र व जमाती. 7व्या अनुसूचित एकूण विषयांची संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 300. खालीलपैकी कोणता विषय राज्य यादीत येतो? तर या ठिकाणी खालीलपैकी
पोलीस हा विषय राज्य यादीत होतो. शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधले, त्याच्यानंतर बाकीचे जे 100 प्रश्न आहेत मित्रांनो, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण IMP प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, खालीलपैकी कोणता विषय समोरती यादीत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.